भीतीदायक वाटलं, and that's why he left alone on his ledge. Somehow, when he had taken a little run forward to brink of the ledge and attempted to flap his wings, he became afraid. But then somehow, it means as we do. Means as his brothers and sisters had already flown away, त्याचे भाऊ आणि बहीण हे अगोदरच तिथून उडून गेलेले होते. But due to the fear of his mind, due to the fear of in his mind, he could not do so. पण त्याच्या मनामध्ये असणारी जी काही भीती होती, त्या भीतीपोटी तो काही उडून गेला नाही किंवा जाऊ शकला नाही. त्याच्यामुळं तो तिथेच थांबला आणि कसंबसं ते जेव्हा उडून गेल्यानंतर कसंबसं तोही त्याच पद्धतीने उडून जाण्याचा थोडासा अल्पसा असा प्रयत्न करतो आणि आपले पंख फडफडतो आणि परत तिथेच त्याला भीती वाटते. अरे बापरे, आता आपल्या पंखामध्ये त्या पद्धतीचं बळ नाही काही की अशा पद्धतीने तो तिथे थांबतो. द ग्रेट एक्सपॅन्स ऑफ सी स्ट्रेच्ड डाऊन बिनीथ. द ग्रेट एक्सपॅन्स ऑफ द सी, समुद्राचा विस्तीर्ण असा जो काही रूप होतं ते खाली अगदी पसरलेलं होतं. अँड दॅट एक्सपॅन्शन मेक्स हिम अफ्रेड. आणि त्या समुद्राचा जो काही विस्तीर्ण असा असणारा जो काही भाग होता त्या भागामुळे तो भीतो आणि त्याला भीती वाटते. द ग्रेट एक्सपॅन्स ऑफ द सी स्ट्रेच्ड डाऊन बिनीथ अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन, माइल्स डाऊन. बट ही फाउंड दॅट एक्सपॅन्स ऑफ द सी व्हेरी डाऊन. त्या समुद्राच्या त्या कड्यावरून त्याला तो समुद्राचा जो काही विस्तार होता, तो विस्तीर्ण असा जो काही खालचा भाग होता, त्याला तो अगदी कितीतरी अंतर त्याला खाली असं वाटू लागलं, खूप खूप खाली वाटू लागलं. ही फेल्ट सर्टन दॅट, त्याला या ठिकाणी खात्री झाली काय, हिज विंग्स वुड नेव्हर सपोर्ट हिम. त्याचे पंख त्याला उडान घेण्यासाठी, झेप घेण्यासाठी त्याला कधीच मदत करणार नाहीत किंवा त्याच्या पंखामध्ये त्या पद्धतीचं, त्या क्षमतेचं बळ हे देणार नाही. सो ही बेंट हिज हेड and ran away back to the little hole under the ledge where he slept at night. मग असा विचार त्याच्या मनामध्ये आल्यानंतर तो काय करतो, he bent his head, bent वाकतो, तो त्याची मान म्हणजे he stopped taking efforts. त्यानं प्रयत्न करणं या ठिकाणी थांबून देतो आणि आपल्या त्या कड्यामध्ये असणाऱ्या त्या बिळामध्ये जाऊन तो बसतो आणि निवांतो. Even when each of his brothers and his little sister, whose wings were far shorter than his own, ran to the brink, flapped their wings and flew away, he failed to muster up courage to take that plunge which appeared to him so desperate. So friends, here we have got the data from or we have got the information about the efforts, the trials that were taken by his siblings. त्याच्या भाऊकडून, बहिणीकडून ज्या पद्धतीनं उडान घेण्यासाठीचे प्रयत्न केले गेले त्याबद्दल आपल्या या पॅसेजमध्ये सांगितलेलं आहे की काय, yes, the wings were so short. It means seagull's wings were wider. ते त्याचे म्हणजे या सीगलचे जो थांबलेला एकटा जो काही समुद्र पक्षी सीगल आहे, यंग सीगल आहे, त्याचे पंख हे मोठे असून देखील तो उडान घेऊ शकला नाही. तर त्याचे भाऊ आणि बहीण त्यांचे पंख याच्यासारखे विस्तीर्ण नव्हते, तरी देखील ते त्या ब्रिंक म्हणजे त्या याच्यापर्यंत, त्या कड्याच्या कोपऱ्यापर्यंत ते पळत येतात अँड फ्लॅप देअर विंग्स आणि आपले पंख फडफडतात अँड फ्ली अवे आणि तिथून ते भरारी घेऊन उडून जातात. अँड ही फेल टू मास्टर ऑफ करेज, टू मास्टर ऑफ करेज, टू मास्टर ऑफ करेज. बघा, ही टू मास्टर ऑफ करेज या ठिकाणी पहा, हे एक फ्रेज आहे आणि या फ्रेजचा अर्थ असा आहे की आत्मविश्वास किंवा धैर्य किंवा साहस एकवटू न शकणे. म्हणजे आपल्यामध्ये साहस असतं. ॲडव्हेंचर इज इन आवर ओन ब्लड. द करेज इज अवेलेबल, द करेज इज देअर. बट हिअर द seagull
could not muster up the courage. तो धैर्य एकवटू शकला नाही. तो तिथेच म्हणजे झेप घेण्यासाठी जे धैर्य लागतं ते धैर्य त्याला एकवटू शकला नाही आणि तो तिथेच थांबतो आणि तिथेच थांबला. His father and mother had come around calling him Shri, just like your parents. When you are not able to do the given work at that time, they come. Your mother comes, father comes, brother comes. It means all such family members, they come to see you. They come to what? Calling him Shri. Shri अगदी जोरात अगदी कर्कश अशा आवाजामध्ये त्याची आई आणि बाबा त्याच्याकडे रागाने ओरडतात, upbraiding him, त्याला रागावतात, threatening to let him starve on his ledge unless he flew away. पण त्या ठिकाणी त्याला ते रागावतात की जोपर्यंत तू उड्डाण घेऊ शकणार नाही, जोपर्यंत झेप घेऊ शकणार नाहीस, तोपर्यंत तुला तिथेच उपाशी मरावं लागेल. We are not ready to give you a ready-made food. आम्ही तुला आयतं खायला तिथे देणार नाही. त्यामुळे काय कर, जोपर्यंत झेप घेणार नाहीस, जोपर्यंत प्रयत्न करणार नाहीस, जोपर्यंत धैर्य एकवटू शकणार नाहीस, तोपर्यंत तुला आम्ही खाण्यास काहीही देणार नाही. असाच उपाशी मर. अशा पद्धतीनं या ठिकाणी या सीगलचे पॅरेंट्स त्याला रागावतात. But for the life of him he could not move. But for the life he could not move. पण अगदी तो अशा तऱ्हेने बसला होता की आयुष्यभर मला कुठेच काही करण्याची आवश्यकता पडणार नाही, काही हलणार नाही. अशा पद्धतीचा या ठिकाणी त्याचा तसा अवतार झालेला होता. अशा पद्धतीने त्याचं आयुष्य झालेलं होतं. That was 24 hours ago. आता त्याला 24 तास उलटून गेले होते. अशाच पद्धतीने हा तिथेच बसलेला होता. त्याचे भाऊ, आई, बाबा हे सर्वजण मुक्त संचार करीत होते आणि आयुष्यातील जगण्याचा आनंद ते या ठिकाणी शोधत होते. That was 24 hours ago. Since then nobody had come near him. पण 24 तास उलटून गेले पण त्याच्याजवळ कोणीही आलेला नव्हता. The day before, all day long, he had watched his parents flying about with his brothers and sisters, perfecting them in the art of flight, teaching them how to skim the waves and how to dive for the fish. You see, number of activities were taught to the siblings or to the seagulls' brothers and sisters. Number of things. So, being a parent, as our parents try to teach us many skills, many activities at home. Suppose your father is perfect in playing tabla, then your father or your parent does not stop at the single place. He comes to you and tries to give you his skills. He tries to hand over the skills that are beneficial for the life. अशा पद्धतीने या ठिकाणी आई बाबा जे सतत प्रयत्न करतात ते या सीगलच्या भाऊ बहिणींना काय करतात, ते कशी झेप घ्यावी, कशा पद्धतीनं उड्डाण घ्यावी, हवेमध्ये कशी उडी मारावी, संकटकाळी कसं एकमेकांना मदत करावी, अशा किंवा संकटामध्ये आपण स्वतःचा जीव कसा वाचवावा, अशा पद्धतीने ते त्यांना काय करतात, मदत करतात. टीचिंग देम हाऊ टू स्किम SKIM. Teaching them. It is their skill. What skill? It is bird skill. Birds try to skim the surface of the sea. समुद्राचा पृष्ठभाग हे म्हणजे त्याला स्पर्श करून पुढे जाणे. म्हणजे why do birds skim the surface of the sea? Because they try to catch the fish. Why do they do like this? Because they catch the fish by skimming, touch the surface. Or skim means touch the surface. कुठल्याही म्हणजे स्किम म्हणजे काय की पृष्ठभागाला स्पर्श करणे. तर अशा पद्धतीने त्या समुद्राच्या पृष्ठभागाला कशा पद्धतीने स्पर्श करावं आणि जर स्किम करताना जर तिथे फिश वगैरे काही नसतील तर डाईव्ह त्याच्यामध्ये मुसंडी कशी मारावी, पाण्यामध्ये त्या समुद्राच्या पाण्यामध्ये मुसंडी मारून कशा पद्धतीनं मासा धरावा आणि आपलं पोट कसं भरावं,
याचंही कौशल्य, याचंही स्किल या ठिकाणी त्यांचे आई बाबा या ठिकाणी शिकवतात. He had in fact seen his older brother catch his first hearing and devour it. He had in fact, मग त्याच्यामध्ये त्याने असं शिकवल्यानंतर या सिगलचा जो काही मोठा भाऊ होता, त्या मोठ्या भावाने ते एक यश मिळवलं होतं आणि त्याच्यामध्ये तो एक हिअरिंग नावाचा फिश त्या ठिकाणी तो पकडतो आणि त्याला फस्तही करून टाकतो. टू डिवोर इट. Standing on a rock while his parents circled around, raising a proud cackle. So at the same time, when he performs such activity, when he does or when he got success in his life at that time, his parents means mother parent and father parent, both the parents they started to cackle, they cawed or they shouted with a proud cackle. It means they started cawing proudly by considering that their son has got success in his life. And all the morning the whole family had walked about on the big plateau midway down the opposite cliff, taunting him for his cowardice. And all the morning the whole family. आणि त्या सकाळपासून दुसऱ्या दिवशीच्या आपण सकाळबद्दल बोलतो आहोत, तर ते सर्व कुटुंबातील सर्व सदस्य ते काही म्हणजे भटकंती करतात, इकडे तिकडे फिरतात आणि फिरल्यानंतर एका मोठ्या पठारावरती समोर जाऊन अगदी त्या क्लिफ म्हणजे त्या कड्याच्या अगदी समोरच्या अपोजिटच्या जागी ते तिथे थांबतात आणि या भित्र्या अशा सिगलला ते तिथून चिडवतात आणि मस्त खाऊन फिरून आणि मुक्त संचार करून ते या ठिकाणी काय करतात, आपला विजय किंवा अशा पद्धतीने जगावं अशा प्रकारचं त्याला तो दृश्य, त्याला तो देखावा या ठिकाणी त्याचे पालक या ठिकाणी दाखवतात. अशा पद्धतीने आपण या समुद्र पक्ष्याच्या जीवनाची सुरुवातीच्या जीवनामध्ये कोणकोणत्या गोष्टी झाल्या, आपण या गोष्टी आपण इथपर्यंत आपण मित्रांनो थांबूयात. आय होप यू हॅव गॉट द आयडिया ऑफ दिस lazy seagull who is not trying to do anything in his life and he's just looking at the others and how others are enjoying their life and still he is at his own place doing nothing, and such life is really problematic if someone tries to follow, but the people those who really take efforts in their life, they get success definitely with the full of happiness. I hope you have got the message from this first passage. Friends, we will continue.